नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीर आबासाहेब तथा नारायण मानसाराम सोनवणे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सटाणा। मी प्राध्यापक सचिन पवार, वाणिज्य विभाग आपले सर्वांचे TY/BCom व्यवसाय प्रशासन पेपर 2 च्या प्रकरण 2 व्यवसाय प्रशासन प्रकरण 2 भरती आणि निवड या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वांचे स्वागत करतो। या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्याआधी आपण मागच्या लेक्चर्समध्ये काय बघितलं, एक साधारणतः त्याचा पुनरावलोकन म्हणून एक मागोवा घेऊ। तर त्यामध्ये आपण मानवी संसाधन व्यवस्थापनाचे महत्त्व मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं। त्याच्यानंतर मानवी संसाधन नियोजनाचे व्यवसायातील महत्त्व आपण बघितलं। त्याच्यानंतर मानवी संसाधन विकासातील आधुनिक काही संकल्पना होत्या, त्या आधुनिक संकल्पनांचा सुद्धा आपण अभ्यास मागच्या लेक्चरमध्ये केला। आता या लेक्चरमध्ये आपण भरती आणि निवड हे जे आपलं दुसरं प्रकरण आहे, या प्रकरणातील भरती या मुद्द्याच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत। तर या भरतीच्या संदर्भातील व्याख्यानामध्ये आपण पुढील मुद्द्यांचा समावेश करणार आहोत। तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे भरती, अर्थ आणि व्याख्या। दुसऱ्या मुद्द्यात आपण कर्मचारी भरतीचे जे मार्ग आहेत त्या मार्गांचा अभ्यास करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की व्यवसाय संस्थेचं स्वरूप ज्या प्रकारचं असेल, व्यवसाय संस्थेचा आकार ज्या स्वरूपाचा असेल, व्यवसाय संस्थेचं कार्य ज्या प्रकारचं असेल, व्यवसाय संस्थेचं उत्पादन ज्या प्रकारचं असेल, त्या प्रकारचे पात्रताधारक कर्मचारी प्रत्येक व्यवसाय संस्थेला आवश्यक असतात। आणि मग असे पात्रताधारक कर्मचारी हे व्यवसाय संस्थेला आवश्यक असताना अशा कर्मचाऱ्यांची उपलब्धता कुठून होऊ शकते, तर त्यासाठी जे कर्मचारीचे जे भरतीचे मार्ग आहेत याच्यातून आपल्याला ती माहिती घ्यायची आहे। याच्यामध्ये मग कर्मचारी भरतीच्या मार्गांमध्ये अंतर्गत स्रोत असतात, त्याच्यानंतर काही बहिर्गत स्रोत आपल्याला दिलेले आहेत, त्याचा आपण पुढे सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। तर यापुढे जाताना आपल्याला सुरुवातीला भरती म्हणजे काय, तर भरती म्हणजे योग्य कर्मचाऱ्यांना उपक्रमाच्या संघटनेकडे आकृष्ट करण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्याला भरती असे म्हणतात। म्हणजे काय की समाजातील जे पात्रताधारक उमेदवार असतील, कौशलधारक उमेदवार असतील, अशा उमेदवारांना व्यवसाय संस्थेच्या गरजेनुसार व्यवसाय संस्थेकडे आकृष्ट करण्याची म्हणजे आकर्षित करण्याची प्रक्रिया म्हणजे भरती होय। त्याच्यानंतर भरती ही संभाव्य कर्मचाऱ्यांना शोधून त्यांना संघटनेमधील रिकाम्या जागांसाठी अर्ज पाठविण्याकरता प्रवृत्त करण्याची प्रक्रिया होय, एडविन-बी-फ्लिपो। तर एडविन-बी-फ्लिपो जे आहेत यांच्या मते भरती ही संभाव्य कर्मचाऱ्यांना, आता संभाव्य कर्मचारी म्हणजे काय की समाजातील असे काही जे उमेदवार असतील ते अजूनही आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये त्यांची निवड झालेली नाही, नियुक्त झालेले नाही, म्हणून अशा संभाव्य कर्मचाऱ्यांना की अशा संभाव्य कर्मचाऱ्यांची भविष्यामध्ये किंवा योग्य प्रक्रियेद्वारे किंवा भरती प्रक्रियेद्वारे आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये नियुक्ती होऊ शकते। असे जे संभाव्य कर्मचारी आहेत, पात्रताधारक संभाव्य कर्मचारी असतील, त्यांना शोधून आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये ज्या रिकाम्या जागा झालेल्या आहेत त्या रिकाम्या जागांसाठी अर्ज पाठवण्यासाठी प्रवृत्त करण्याची प्रक्रिया म्हणजे भरती होय, बरोबर। त्याच्यानंतर योग्य कर्मचाऱ्याची भरती व निवड करणे म्हणजे व्यवसायाचे अर्धे यश निश्चित करणे होय। अतिशय महत्त्वाची टॅगलाईन आहे की तुम्ही जर योग्य कर्मचाऱ्याची भरती करत असाल आणि निवड करत असाल तर आपल्या व्यवसाय संस्थेचे अर्धे यश तिथेच निश्चित होते। कारण आपण ज्या कर्मचाऱ्याची निवड करणार आहोत हाच कर्मचारी भविष्यामध्ये आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये कार्य करत असताना व्यवसाय संस्थेला उच्च शिखरावर घेऊन जायचं आहे किंवा नाही, व्यवसाय संस्थेच्या गुडविलमध्ये वाढ करायची किंवा नाही, हे या कर्मचाऱ्यांच्या हातात असल्या कारणानं योग्य कर्मचाऱ्याची भरती व निवड म्हणजे व्यवसाय संस्थेचे अर्ध यश निश्चित करणे होय। हे अतिशय महत्त्वाची टॅगलाईन आपल्याला इथे सांगता येईल। याच्यानंतर आपल्याला कर्मचारी भरतीचे जे मार्ग दिलेले आहेत त्या कर्मचारी भरतीच्या मार्गांमध्ये एक अंतर्गत स्रोत असतो व एक बहिर्गत स्रोत असतो। आता अंतर्गत स्रोत व बहिर्गत स्रोत हे कर्मचारी भरतीचे मार्ग असताना
आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये फक्त अंतर्गत मार्ग बघणार आहोत. तर कर्मचारी भरतीचे अंतर्गत मार्ग. तर मग कर्मचारी भरतीचे जे अंतर्गत मार्ग आहेत त्या अंतर्गत मार्गामध्ये पहिला मुद्दा आहे सध्या काळातील कायमस्वरूपी कर्मचारी. आता व्यवसाय संस्थेमध्ये जर वरिष्ठ पदाची जागा रिकामी झाली असेल तर अशा वरिष्ठ पदाच्या जागेसाठी आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये सध्या काळात जे कर्मचारी कार्यरत असतात अशा सध्यकालीन कर्मचाऱ्यांची अंतर्गत मार्गातून काय केली जाते, निवड केली जाते. कारण वरिष्ठपदी सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला जर प्रमोशन दिलं तर अशा कर्मचाऱ्याचा काम करण्याचा सुद्धा देखील काय होतो, काम करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन मिळतं. साहजिकच एकदा की त्याला वरिष्ठपदी बढती मिळाली की त्याचा काम करण्याचा जो अनुभव असतो किंवा काम करण्याची जी क्षमता आहे ती आपोआपच इन्क्रीज होते. म्हणून हा एक सध्या काळातील जे कर्मचारी असतात अशा सध्या काळातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठपदी नियुक्ती करणं हा एक अंतर्गत भरतीचा पहिला मार्ग आहे. दुसरा मार्ग आहे सध्या काळातील तात्पुरते हंगामी कर्मचारी. व्यवसाय संस्थेमध्ये सर्वच्या सर्वच कर्मचारी जे कार्यरत असतात सर्वच्या सर्वच कर्मचारी हे कायमस्वरूपी कार्यरत नसतात. काही वेळेस व्यवसाय संस्थेला जर विशिष्ट कालमर्यादेसाठी एखादं कार्य करायचे असेल तर त्यासाठी व्यवसाय संस्था काय करते, हंगामी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करते. तसेच कधीकधी जर कायमस्वरूपी कार्यरत कर्मचारी जर दीर्घ रजेवर गेला असेल तर अशा दीर्घ रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्याच्या ठिकाणी हंगामी स्वरूपाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मग आता जर व्यवसाय संस्थेमध्ये व्यवसाय संस्थेमध्ये जागा जर रिक्त झाल्या असतील तर अशा जागांसाठी अंतर्गत मार्गातून आपल्याकडे सध्या काळात जे हंगामी स्वरूपात कार्यरत कर्मचारी होते यांचा त्या रिकाम्या जागांसाठी काय केला जातो, विचार केला जातो. कारण अशा कर्मचाऱ्यांना आपल्या व्यवसाय संस्थेचं स्वरूप माहिती असतं, आपल्या व्यवसाय संस्थेच्या उत्पादनाची स्वरूप माहिती असतं. त्याच्यामुळे आणि एकंदरीत त्याने आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये केलेल्या कार्याबद्दलचा एक मोबदला म्हणून अशा हंगामी स्वरूपाच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नियुक्ती केली जाते किंवा भरती केली जाते. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे काढून टाकलेले किंवा सेवानिवृत्त कर्मचारी. आता कधीकधी विशिष्ट वादविवाद परिस्थितीमध्ये जे कायमस्वरूपी कर्मचारी असतात अशा कर्मचाऱ्यांना काय केलं जातं, काढून टाकलं जातं. तसेच काही कर्मचारी हे सेवानिवृत्त होत असतात. जे सेवानिवृत्तीचं विशिष्ट वय आल्यानंतर काही कर्मचारी हे सेवानिवृत्त होत असतात. परंतु जर एखाद्या वरिष्ठपदी जर जागा रिकामी झाली असेल आणि अशा रिकामा जागेसाठी तात्काळ योग्य नवीन कर्मचाऱ्याची निवड करणं शक्य होणार नसेल तर अशा वेळी अशा काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांपैकी किंवा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची काय केली जाते, तात्पुरत्या स्वरूपात भरती केली जाते. मागे आपल्याला माहिती असेल राज्य शासनाने सुद्धा कंत्राटी तहसीलदार पदाची जाहिरात काढली होती. ती या स्वरूपाची होती, बरोबर, की सध्या काळासाठी याच्यावर माननीय गृहमंत्र्यांचं असं स्टेटमेंट आलेलं होतं की सध्या काळासाठी आपल्याला नवीन भरती करणं शक्य नसल्या कारणाने आपण काय करतो आहे, तात्पुरत्या स्वरूपात निवृत्त जे अधिकारी असतील त्यांची तहसीलदार म्हणून काय करतो, नियुक्ती करतो आहोत. तर हा एक तो मार्ग अंतर्गत भरतीचा आहे. त्याच्यानंतर चौथा अंतर्गत भरतीचा स्रोत कोणता आहे तर आजारी, अपंग, निवृत्त व सध्याचे कर्मचारी यांच्यावर अवलंबून आहेत अशा व्यक्ती, बरोबर. म्हणजे काय की आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये काही कर्मचारी हे सतत आजारी राहत असतील, काही कर्मचारी अपंग आहेत किंवा काही कर्मचारी निवृत्त झालेले आहेत. परंतु अशा कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणारेच किंवा अशा कर्मचाऱ्यांवरच त्यांचा परिवार जर अवलंबून राहत असेल, यांच्या रोजीरोटीनेच त्यांचं जर कुटुंब चालणार असेल तर अशा कर्मचाऱ्यांच्या एखाद्या व्यक्तीला किंवा नातेवाईकाला अंतर्गत भरतीतून अशा कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी काय केलं जातं, नियुक्त केलं जातं. की जेणेकरून एखादा कर्मचारी सतत आजारी राहत असेल परंतु त्याच्याच पगारावर किंवा त्याच्याच मानधनावर त्याचं संपूर्ण कुटुंब अवलंबून राहत असेल तर अशा वेळेस त्याच्या ठिकाणी त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची काय केली जाते, भरती केली जाते. हा एक अंतर्गत भरतीचा महत्त्वाचा मुद्दा इथे दिलेला आहे. याच्यातून तर खरं व्यवसाय संघटना आणि कर्मचारी यांच्यातील जो संबंध आहे, जे रिलेशन आहे ते अतिशय घट्ट होते याचा दाखला आपल्याला याच्यातून मिळतो. त्याच्यानंतर पुढचं आहे की अनुकंपा तत्वाखाली नेमणूक झालेले उमेदवार. आता हे अनुकंपा तत्वाखाली नेमणूक झालेले उमेदवार म्हणजे काय की व्यवसाय संस्थेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचं आपत्कालीन निधन झालं असेल
तर अशा आपत्कालीन निधनानंतर जर अशा कर्मचाऱ्याची सेवा बाकी असेल तर अशा उर्वरित सेवेसाठी अनुकंपा तत्वाखाली त्यांच्या रिलेशनशिपमधले असलेल्या म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल अशांना काय केलं जातं, अनुकंपा तत्वावर भरती केलं जातं. तर हा एक अंतर्गत भरतीचा एक महत्त्वाचा मार्ग आपल्याला सांगता येईल. तर साधारणतः पद्धतीनं हे 5 जे आपण अंतर्गत भरतीचे मार्ग बघितले, हे अंतर्गत भरतीचे प्रामुख्याने हे 5 मार्गातून अंतर्गत भरती केली जाते. आता मग आपण आत्तापर्यंत झालेल्या लेक्चरमध्ये काय बघितलं तर याचा एक सारांश रूपाने आपण एक आढावा घेऊया. तर याच्यामध्ये आपण बघितलं की भरती म्हणजे काय नेमकं, तर समाजातील जे पात्रताधारक, कौशल्यधारक, अनुभवी जे उमेदवार असतील अशा उमेदवारांना व्यवसाय संस्थेकडे आकृष्ट करणं म्हणजे आकर्षित करण्याची प्रक्रिया म्हणजे भरती होय. त्याच्यानंतर आपण बघितलं की योग्य कर्मचाऱ्याची भरती आणि निवड करणे म्हणजे व्यवसायाचे अर्धे यश निश्चित करणे होय. बरोबर आहे की आपल्याला माहिती आहे की प्रत्येक व्यवसाय योग्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणजे योग्य उद्दिष्ट म्हणजेच नफ्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्थापन झालेला असतो. आणि मग असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जर तो स्थापन झालेला असेल तर याच्यासाठी या उद्दिष्टाची पूर्ती करण्यासाठी आपल्याला योग्य कर्मचाऱ्याची आपल्या व्यवसायात योग्य कर्मचारी कार्यरत असणं आवश्यक असतात. म्हणून योग्य कर्मचाऱ्याची निवड आणि भरती आणि निवड करणे म्हणजे आपल्या व्यवसाय संस्थेचे अर्ध यश निश्चित करणे होय. त्याच्यानंतर अंतर्गत भरतीच्या मार्गातून सध्या काळातील प्रामाणिक कर्मचाऱ्यांना बढतीची संधी मिळते. बरोबर, आपण जे बघितलं की वरिष्ठपदी जर जागा रिकामी झाली असेल तर सध्या काळातील जे कार्यरत कर्मचारी असतात त्यांच्यातून एखाद्या कर्मचाऱ्याची वरिष्ठपदी काय केली जाते, नियुक्ती केली जाते किंवा भरती केली जाते. म्हणजे काय होतं की मग व्यवसाय संस्थेत सध्या काळात जे प्रामाणिकपणे काम करत आहेत या कर्मचाऱ्यांना काय मिळते, बढतीची संधी मिळते. त्याच्यानंतर तसेच अंतर्गत भरतीच्या माध्यमातून सध्या काळातील प्रामाणिक हंगामी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामाची संधी मिळते. अतिशय महत्त्वाचं आहे बघा की जे कर्मचारी हंगामी स्वरूपात व्यवसाय संस्थेकडून अनेक वर्षापासून कार्य करत असतात की आपण कधीतरी कायमस्वरूपी भरती या व्यवसाय संस्थेमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून आपली कधीतरी नियुक्ती होईल ह्या आशेवर ते कायम हंगामी स्वरूपात काम करत असतात. अशा हंगामी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा या अंतर्गत भरतीच्या मार्गातून कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून भरती होण्याची संधी मिळते. त्याच्यानंतर आजारी, अपंग, निवृत्त सध्याचे कर्मचारी यांच्यावर अवलंबून असणाऱ्या ज्या अशी व्यक्ती असतात अशा व्यक्तींना संधी दिल्यामुळे व्यवस्थापन व कर्मचारी यांचे संबंध चांगले राहतात. बरोबर की आपल्याच व्यवसाय संस्थेतील कर्मचारी होतं त्याने आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये गेली अनेक वर्ष चांगल्या प्रकारची सेवा बजावलेली असताना जर तो अचानकपणे आजारी झाला असेल तसेच व्यवसाय संस्थेच्या विविध प्रक्रियांमध्ये कार्य करत असताना जर तो अपंग झाला असेल, अपघातात अपंग झालेला असेल किंवा निवृत्त झाला असेल, परंतु अशा कर्मचाऱ्यांच्या पगारावरच त्या व्यवसाय संस्थेचा त्या कुटुंबाचा चरितार्थ चालत असेल तर अशा वेळेस व्यवसाय संस्था काय करतात, त्याच्या नातेवाईकांना काय करतात, संधी देतात, भरती होण्याची संधी देतात व्यवसाय संस्थेमुळे. त्यामुळे व्यवसाय संस्था व ज्या कर्मचारी संघटना असतात किंवा कर्मचारी असतात यांच्यामध्ये एक सलोख्याचे संबंध निर्माण होतात. तर साधारणतः पद्धतीने आपण आतापर्यंत घेतलेल्या लेक्चरचा सारांश स्वरूपाने आढावा आपल्याला या पद्धतीने सांगता येईल. याच्यानंतर आपण पुढील व्याख्यानामध्ये काय पाहणार आहोत, तर पुढील व्याख्यानामध्ये आपण कर्मचारी भरतीचे बहिर्गत स्रोत, जसं आपण याच्यामध्ये बघितलं की कर्मचारी भरतीचे अंतर्गत स्रोत आपण ज्या पद्धतीने बघितलं त्या पद्धतीने पुढच्या लेक्चरमध्ये आपण कर्मचारी भरतीचे बहिर्गत स्रोत पाहणार आहोत. धन्यवाद.